नमस्कार. रमेश फिरोदिया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साकूर आयोजित वाचन दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आजचे वक्ते माननीय श्री नवनाथ शिंदे सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन घोलप सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक रणजित गिरी सर, कला विभाग प्रमुख प्राध्यापिका कल्पना शेळके मॅडम, IQACचे समन्वयक आदरणीय प्राध्यापक MT खेमनर सर, विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापिका प्राची भोर मॅडम, आपल्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री शंकर राशिंकर, सर्व सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी, माझे सहकारी राजेंद्र हिंगे सर आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, आज आपण वाचन दिन हा कार्यक्रम या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आपण कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आयोजित केलेला आहे. मी सुरुवातीला महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय गिरी सर यांना विनंती करतो की त्यांनी स्वागतपर आपलं मनोगत व्यक्त करावं. उपप्राचार्य आदरणीय गिरी सर. आवाज येतोय सर? हो, येतोय सर. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन घोलप सर, त्याचबरोबर आज आपल्याला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून लाभलेले आणि भरोसा वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय माननीय श्री नवनाथ शिंदे, कला विभाग प्रमुख शेळके मॅडम, विज्ञान विभाग प्रमुख भोर मॅडम, नॅक कोऑर्डिनेटर MT सर, सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचं खरं तर मी या वाचन दिनानिमित्त सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आपण बघा, दरवर्षी खरं तर 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन त्या ठिकाणी साजरा करत होतो डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त. परंतु तो तर साजरा करतच होतो, परंतु ह्याही वर्षी त्या ठिकाणी बघा 19 जून हा दिन आपल्याला एक वाचन दिन म्हणून त्या ठिकाणी केंद्र शासनाने साजरा करायला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. खर तर याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळीचे जनक PN पणिकर यांची आज पुण्यतिथी आहे आणि ह्या पुण्यतिथी निमित्त वाचन दिन साजरा करण्याचा केंद्र सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने सर्व राज्यांना, त्या राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना हा वाचन दिन त्या ठिकाणी साजरा करण्याचं त्या ठिकाणी आव्हान केलं आणि ह्याच आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपणही आज आपल्या महाविद्यालयामध्ये हा वाचन दिन त्या ठिकाणी साजरा करत आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, की आज आपण स्पर्धेच्या युगात जगतो आहोत, मोबाईलच्या विश्वात जगत आहोत आणि ह्या सोशल मीडियाच्या विश्वात जगत असताना आपलं खरं तर वाचनाकडचं जे लक्ष आहे हे बऱ्याच अंशी आपल्याला कमी झालेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. खरं तर असं म्हटलं जात होतं, वाचाल तर वाचाल, जे ज्याचं वाचन चांगलं आहे तो कुठेही कमी पडत नाही असं म्हटलं जात होतं. परंतु आज जी नवीन पिढी येते आहे त्या नवीन पिढीचं खरं तर वाचनाकडचं जे लक्ष आहे हे फार दुर्लक्षित झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण सध्या ऑनलाईनच्या साऱ्या गोष्टी बघत आहोत. कोरोनाच्या महामारीमुळे तर आपल्याला सर्व
ऑनलाईनच त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यावे लागतात. सर्व गोष्टी आपण आता ऑनलाईन त्या ठिकाणी बघत आहोत. परंतु हे करत असताना खरं तर वाचन संस्कृती रुजायला पाहिजे, वाचन त्या ठिकाणी वाढायला पाहिजे. त्यासाठी बरेच राज्य शासनाने त्या ठिकाणी प्रयत्न केले होते. प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. त्याचाही बराचसा फायदा त्या गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी केला, करून घेतला. काहींनी त्याचा फायदा त्या ठिकाणी घेतला नाही. आणि म्हणून आपल्याला हे वाचन प्रेरणा दिन असेल, वाचन दिन असेल, हे आपल्याला त्यामुळे त्या ठिकाणी साजरे करावे लागतात. आणि यातून एकच त्या ठिकाणी साध्य करायचं आहे की आपला जो कल आहे तो वाचनाकडे जास्त गेला पाहिजे. जास्त वाचन त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. आणि वाचनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी समजत असतात. मग वाङ्मय असेल, वाङ्मय असेल, किंवा वेगवेगळे ग्रंथ असतील, वेगवेगळे आत्मचरित्रे असतील, आणि त्यातून आपल्याला एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळत असते. आणि प्रेरणा त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपल्याला खरं तर वाचनाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे, गरज आहे. आणि म्हणून खरं तर आज आपण हा 19 जून हा जो दिवस आहे हा वाचन दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो आहोत. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवर, आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री नवनाथ शिंदे सर यांचं त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गिरी सर. आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं आणि या कार्यक्रमाची सुरुवात कशा पद्धतीने झाली आहे याची एक धावती ओळख आपण करून दिली. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध महाविद्यालयातील NSS अधिकारीसुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि एक थोडक्यात प्रास्ताविक आपल्यासमोर मी ठेवतो. खरं तर या वर्षीपासून भारत सरकारच्या या निर्देशनानुसार 19 जून हा वाचन दिन साजरा केला जातो. याच्याबद्दल गिरी सरांनी सांगितलं. आणि म्हणून आजसुद्धा आपण विविध उपक्रम आपलं महाविद्यालय नेहमी सातत्याने राबवत आलेला आहे. महाविद्यालयाचा मराठी विभाग असे वेगवेगळे उपक्रम नियमित घेत असतं. त्यामध्ये वाचन प्रेरणा दिन आहे जो 15 ऑक्टोबरला आपण साजरा केला. मराठी भाषा गौरव दिन असेल किंवा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रभेटी, अशा विविध उपक्रम मराठी विभाग राबवत असतो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती व्हावी, वाचनाचं महत्त्व त्यांना समजावं, विविध वक्त्यांची भाषणं त्यांना ऐकता यावी, या दृष्टिकोनातून सातत्याने अशा प्रकारचा प्रयत्न आमचा राहत असतो. आणि म्हणून आज त्याचाच एक भाग म्हणून वाचन दिन आज या ठिकाणी साजरा होतो आहे. आणि आज आपल्याला माननीय श्री नवनाथ शिंदे सर वाचन संस्कृती या विषयावर विस्तृत असं मार्गदर्शन करणार आहे. मी आपणामध्ये फारसा वेळ घेत नाही. मी सुरुवातीला आजच्या जे वक्ते आहेत त्यांचा मी अल्पसा परिचय मी करून देतो. नवनाथ शिंदे सर हे सहकारी संस्था, मानव संसाधन व्यवस्थापन व कामगार कायदे कल्याण कायद्याचे एक सल्लागार म्हणून ते काम पाहत आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे महाराष्ट्र कामगार कल्याण अधिकारी म्हणून ते नोंदणीकृत व प्रमाणित असे आहे. एवढंच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम नेहमी असतं. भरोसा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. कृषी मेळावे, पशुसंवर्धन योजना किंवा उद्योजकीय मेळावे असे ते नेहमी सातत्याने आयोजन करत असतात. वेगवेगळ्या कंपन्यामध्ये त्यांनी HR मॅनेजर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्याचबरोबर यशवंत बहुउद्देशीय संस्था व अहिल्या विकास संस्था या संस्थावर सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. एवढंच नाही तर वेगवेगळ्या कंपन्यामध्ये कामगार कायद्याचं मार्गदर्शन नेहमी शिंदे सर करत असतात.
वेगवेगळ्या गृहनिर्माण ज्या संस्था आहेत त्या संस्थांनासुद्धा मार्गदर्शन ते करत असतात. या पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते काम करतात. त्यामध्ये सामाजिक ज्वलंत विषयावर अनेक ठिकाणी त्यांनी प्रवचनं दिलेली आहे. या माध्यमातून एक प्रबोधन करण्याचं काम शिंदे सर करत आलेले आहे. आणखी एक त्यांची मोठी ओळख म्हणजे महिला बचत गटाच्या उभारणी, विद्यार्थी, शेतकरी, चळवळ, त्याचबरोबर विविध चळवळीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग नेहमी असतो. आणि वेगवेगळ्या ग्रंथालयांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी ग्रंथांचं वाटपसुद्धा अनेक वेळा केलेलं आहे. आणि एक चांगल्या प्रकारचा वाचक, कामगार, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा त्यांचं काम आहे. आणि म्हणून अगदी कमी वेळामध्ये अशा प्रकारचं हे परिपत्रक आमच्या निदर्शनात आलं. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शिंदे सरांनी व्याख्यान देण्यासाठी त्यांना मी विनंती केली आणि त्यांनी लगेच होकार दिला. आणि आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. शिंदे सर. नमस्कार. सगळ्यांना आवाज येतोय असे मी गृहीत धरतो. आणि या ठिकाणी या वाचन दिनाच्या निमित्ताने काही दोन शब्द बोलण्याची मला जी संधी दिली त्या संदर्भात मी या ठिकाणी बोलतो आहे. रमेश ठोळगिया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साकूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, मराठी विभाग आयोजित आज वाचन दिन आपण साजरा करतो. सर्वप्रथम या ठिकाणी वाचनाची गोडी आणि आवड असणारी सर्वजण उपस्थित राहिला. सर्वांना मी प्रथम वाचन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या वाचन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर सचिन घोलप सर, प्राचार्य रमेश ठोळगिया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साकूर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आता त्यांनी प्रास्ताविक केलं ते प्राध्यापक रणजित गिरी सर, कला विभाग प्रमुख प्राध्यापक कल्पना शेळके मॅडम, त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्ष जे IQAC समन्वय प्राध्यापक MT खेमनर सर, विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक प्राची भोर मॅडम, ज्या विभागाने कार्यक्रम आयोजित केला त्या मराठी विभागाचे प्रमुख माननीय प्राध्यापक दत्तात्रय आसुले सर, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी प्राध्यापक राजेंद्र हिंगे सर, ग्रंथपाल श्री शंकर राशंकर सर, सर्व प्राध्यापक वर्ग, ऑनलाईन उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी आणि उपस्थित इतर सर्व मान्यवर. महाविद्यालयाच्या संदर्भात बोलताना मी असं म्हणेन की एकदा असं रवींद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनमध्ये शाळा होती आणि त्यावेळी विद्यार्थी समोर असे बसले होते. रवींद्रनाथ टागोरांनी भारताचा नकाशा हातामध्ये धरला आणि मुलांना सांगितलं की मुलांनो, या नकाशाकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? या नकाशाचा कल्पना विस्तार करा. तेव्हा एकामागून एक विद्यार्थी उठू लागले आणि कल्पना विस्तार करू लागले. तेव्हा पहिला विद्यार्थी जो होता
तो उठला आणि म्हटला, सर, हा एक पुराण पुरुष आहे, हा महापुरुष आहे. याच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे, म्हणजे हा महापुरुष पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि या ठिकाणी देवाला विनंती करतोय की या जगाचं भलं हो. त्याप्रमाणे दुसरा मुलगा उठला. तो म्हटला की सर, हा कोणी पुराण पुरुष नाही, हा काही आर्घ्य वगैरे करत नाही, हा या ठिकाणी याला पैसे नाही, त्याला नोकरी नाही, त्याला चहा प्यायला पैसे नाही, हा या ठिकाणी समुद्रामध्ये जीव द्यायला आहे. अगदी अशा पद्धतीने कल्पना विस्तार सगळ्या मुलांचे चालू होते. शेवटी जो मुलगा होता त्यावरती नंबर आला आणि तो असा म्हटला की सर, हा पुराण पुरुष नाही, हा साधूही नाही, या ठिकाणी हा जीव द्यायलाही आलेला नाही, तर हा रत्नाकर आहे. आणि रत्नाकराचं असं वैशिष्ट्य असतं की समुद्राच्या तळाशी जी काही माणिक मूर्ती असते, ते माणिक मूर्ती वरती काढायचे असतात. अगदी त्याप्रमाणे मला असं वाटतं की हे सापूरचं महाविद्यालय वेगवेगळ्या भागातली मुलं या ठिकाणी शिकतात. अगदी या मुलांना वरती असं काढून त्यांचा मेंदूचा विकास करून समाजाला आणून दाखवत आहे. आणि म्हणून हे महाविद्यालय ज्यांनी स्थापलं, त्या संस्थेचे संस्थापक माननीय रमेशजी खरोदिया, त्याचप्रमाणे या संस्थेचे सर्व विश्वस्त आणि सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज आपण पाहतो की मानव संसाधन विकासासाठी देशामध्ये अनेक प्रकारच्या संस्था काम करतात. त्यामध्ये वेगवेगळे देशांमध्ये राज्यांचे स्टेट बोर्ड असेल, NCERT असेल, CBSE असेल, NCVT असेल, MCVT असेल, वेगवेगळ्या प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स असतील, या सगळ्या प्रकारच्या संस्था या ठिकाणी मानव संसाधन विकासासाठी काम करतात. मला असं वाटतं की सापूरचं ग्रामीण भागातील विद्यालय या आमच्या सगळ्या बालगोपाळांना, जे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी घडवण्याचं काम करत आहे. म्हणून पुन्हा एकदा विद्यालयाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्व शिक्षकांना अभिनंदन करतो. मगाशी सरांनी सांगितलं की वेगवेगळे उपक्रम आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये घेत असतो. आपण वाचन दिन साजरा करतो. सरांनी मगाशी सांगितलं की 15 ऑक्टोबरला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्तानं वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करतो. आणि हा दिन आपल्या महाविद्यालयात साजरा करण्याचं काम चालू आहे. आणि अशाच प्रकारे वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने ह्युमन रिसोर्स मिनिस्ट्री, नीती आयोग यांच्या धोरणानुसार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यांनी ठरवलं की हाऊ टू लर्न आणि लर्न टू लिव्ह, रीड टू लर्न, कसं वाचलं पाहिजे, वाचायला कसं शिकलं पाहिजे, का वाचलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी भर दिला. आणि म्हणून हा उद्देश समोर ठेवून या ठिकाणी सार्वजनिक शाळा, महाविद्यालय आणि वेगवेगळी ग्रंथालय, आता मी कॉर्पोरेट क्षेत्रामधला आहे, पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की ग्रंथालय ही नुसती सार्वजनिक ठिकाणी, माणसांच्या वर्दळीच्या ठिकाणी, गावागावांमध्येच नाही किंवा शाळा कॉलेजांमध्येच आहेत असं आपण गृहीत धरतो. परंतु दुसऱ्या ज्या काही संस्था आहेत, दुसरी जी काही क्षेत्रे आहेत, जसं की उदाहरणार्थ मी समजा फॅक्टरी कंप्लायन्सेसचं काम करतो, ज्या काही मोठमोठ्या संस्था असतील, ज्या मोठ्या मोठ्या इस्टॅब्लिशमेंट असेल, फॅक्टरी असेल, त्यामध्ये त्या ठिकाणी कंपनीतल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी लायब्ररी असेल आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये कामगार विभाग असेल किंवा त्यांचा उपविभाग असेल,
त्यांनी या ठिकाणी प्रत्येक कंपनीमध्ये लायब्ररी कंपल्सरी करण्याची चळवळ या ठिकाणी उभी केली आहे. केरळमध्ये 1996 पासून पी.एन. पाणीकरांनी ही चळवळ उभी केली. त्यांचं उद्दिष्ट 2022 पर्यंत त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ही चळवळ उभी केली आहे. आणि म्हणून एकदा पंतप्रधानांनी त्यांच्या या अभियानाला राष्ट्रीय स्वरूप देऊन वाचन दिन आणि वाचन महिन्यांच्या सोहळ्याचे उद्घाटन केले आणि अगदी त्याचा भाग म्हणून आज शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, ग्रंथपाल यांच्या माध्यमातून ही वाचन चळवळ वाढावी, एक वाचनाचा संस्कार प्रवाह तयार व्हावा, अशा पद्धतीने हे उपक्रम होत आहे. आणि आपल्या महाविद्यालयामध्ये आपण आता हा कार्यक्रम साजरा करतो. यामध्ये महाविद्यालयाने मला निमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली, सहभागी करून घेतला. याबद्दल मला विशेष असा आनंद आहे. मी आता बोलण्यातून अगदी थोडे मुद्दे धरून बोलणार आहे, कारण आता तुम्ही सगळेजण विद्यार्थी सकाळपासून लेक्चरला आलेले आहेत आणि प्राध्यापक वर्ग अगदी सकाळपासून मुलांना ज्ञान देण्याचं काम करत आहे. म्हणून अगदी मी थोडक्यात बोलणार आहे. मला विषय दिलाय वाचन संस्कृती, त्या अनुषंगाने बोलताना मी असं म्हणेन की वाचन संस्कृती म्हणजे काय. मला आता नेमके समोर तुमचे चेहरे दिसत नाही, कोणाचा चेहरा दिसत नाही. ऑनलाईन मधल्या अडचणी मला ठाऊक आहे. कधी कधी आवाज आधी येतो, कधी कधी तोंड आधी हलतं. हा सगळा विनोदाचा भाग या ऑनलाईन शिक्षणामध्ये झालेला आहे. पण असो, आपल्या देशामध्ये फार पूर्वी कालखंडापासून संस्कृती आहे, वाचनाची संस्कृती आहे. आपण जर पाहिलं तर आपलं संत साहित्य, अगदी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी, ही संतांची प्रमुख प्रभावळ असेल. त्या कालखंडामध्ये इतरही अनेक संत होऊन गेले. त्यांचं साहित्य असेल, वेगवेगळ्या ऋषी मुनींनी लिहिलेलं साहित्य असेल, पोथ्या असतील, ग्रंथ असतील, ही आपल्या देशामध्ये वाचनाची परंपरा आहे. आणि मला असं वाटतं की ही परंपरा म्हणजेच आपली संस्कृती आहे. आणि ही संस्कृती जुन्या पिढीनं आपल्यापर्यंत आणून दिलेली आहे. ही संस्कृती आज जतन करण्याची वेळ आली आहे. वाचन दिन का साजरे करायचे, तर जी काही संस्कृती असेल, आपण सगळ्यांना माहीतच आहे की समाजामध्ये बदल होत राहणं हा माणसाचा, समाजाच्या विचारांचा स्थायी भाव आहे. परंतु तरीही काही परंपरेच्या गोष्टी ह्या जपल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, जी चांगली पुस्तक आहे, चांगले ग्रंथ आहेत, माणसासाठी माणसाने जी काही संस्कृती तयार केलेली आहे. आपण पाहतो पृथ्वीवरती इतर प्राण्यांच्या तुलनेने माणूस हा वाढत चालला. तो का वाढला, तर त्याचं मुख्य कारण आहे की माणसानं संस्कृती तयार केली. आणि मग तुम्ही आम्ही या ठिकाणी या कुटुंब संस्थेमध्ये आई वडील भाऊ बहीण या कुटुंब संस्थेमध्ये राहतो. त्यासाठी एक संस्कृती आहे, त्यासाठी एक धर्मांचं गठन आहे, त्यासाठी असणारी पुस्तक आहे. त्या गोष्टींना आपण धरून या ठिकाणी चालतो. आपल्या भारत देशाचं संविधान हे लिहिलेलं आहे, तर ते का लिहिलेलं आहे, त्याची गरज काय आहे. तर या ठिकाणी एवढा अवाढव्य देश, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ आणि वेगवेगळ्या परिसरातून सगळ्यांना आपल्याला देशामध्ये एका कवेत एकतेने राहायचे, म्हणून हा ग्रंथ आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही जी संस्कृती आहे वाचनाची, ही वाचनाची संस्कृती आणि परंपरा आपली फार जुनी आहे. काही उदाहरणं जर द्यायची झाली
तर जुन्या काळामध्ये लोक पठण करायचे, काही लोक बोलायचे, त्यांच्यासाठी लिहिणारी काही लोक असायची. उदाहरणार्थ जर घेतलं तर ज्ञानेश्वरीचं आपण अतिशय चांगलं म्हणून उदाहरण घेऊ. शेके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदोरी लेखक झाले. या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी तोंडाने बोलून दाखवली आणि त्यावेळी सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली आणि ते त्या ठिकाणी लेखक झाले. तेव्हापासून आज आपण या ज्ञानेश्वरीचं ज्ञान आज घेतो आहे. तुम्ही जसं जसं वाचत जाल तसं तसं त्या ठिकाणी त्यामुळे नित्य नूतन असं ज्ञान तुम्हाला. मौखिक साहित्य जर पाहिलं, आज पहा आपण समाजामध्ये ग्रामीण भागांमध्ये मी काही महिला, त्याचप्रमाणे शेतामध्ये काम करणारी माणसं पाहतो. सुगीच्या कालखंडामध्ये किंवा बाजरी काढणीच्या वेळी, गहू काढणीच्या वेळी लोक भलेरी सारखे गाणी असतील किंवा इतर गाणी असतील, ही सगळी गाणी म्हणतात. हे सुद्धा एक साहित्य आहे. काही काही गाणी ही अशी जतन करून ठेवली. आता माझी आई आहे, माझ्या आईला वाचता येत नाही, परंतु हे जतन केलेलं गाणं कसं वाचायचं, तर कुणीतरी ते एखाद्यानं गाणं वाचायचं आणि मग ते आईला ऐकायचं. मला असं वाटतं की वाचनाचा प्रभाव इतरांचं सांगण्यापेक्षा मी माझ्याच घरचा माझा उदाहरण देतो. माझी आई लहानपणी गाणं म्हणायची की आहो घरधनी, आहो घरधनी, माझ्या बाळाला हो शाळेत घाला. आणि त्या गाण्यामध्ये भरपूर काही पुढं असायचं. ते वाचिलं, मोठं होईल, शिकेल, त्याला ज्ञान मिळेल, असं वेगवेगळ्या प्रकारचं त्या गाण्यामध्ये असायचं. मला असं वाटतं की त्या गाण्याचा प्रभाव म्हणजे दुसऱ्यांनी वाचलं, आईनं ते ऐकलं, ह्या मौखिक साहित्याला सुद्धा खूप मोठं महत्व आहे. नंतर मुद्रण आलं. मुद्रण आल्यानंतर असे हे मौखिक साहित्याची छपाई झाली आणि छपाई झाल्यानंतर आज पुण्याने हे साहित्य वेगवेगळ्या ग्रंथालयांमधून वाचतो आणि हा किती मोठा गौरीत असा ठेवला आहे हे या ठिकाणी. वाल्मिकांनी रामायण लिहिलं, महाभारत लिहिलं, तेही आज आपण वाचतो. काही गोष्टी ह्या आपण पुजतो, त्या कमी पुजण्यापेक्षा जास्त वाचण्याची आज गोष्ट आहे. जे वेगवेगळे महापुरुष असेल त्यांची पुस्तकं देवाऱ्यात न ठेवता त्यांच्या विचारांची क्रांती जशी रस्त्यावरती येऊन जयंती साजरी करतात, तसं या ठिकाणी त्यांचं साहित्य, त्यांचं आत्मचरित्र रस्त्यांवरती येऊन या ठिकाणी सामूहिक वाचनात ठेवलं पाहिजे. हे मी या निमित्तानं या ठिकाणी बोलतो. मला वाचनाचा फायदा पहा की आपल्या इथे अंध आणि अपंग लोक जे आहेत देशामध्ये खूप आहे. जे अंध लोक आहेत त्यांना वाचता येत, तर त्यांच्यासाठी अंध लोकांची लिपी तयार केली आहे. त्या लिपीच्या माध्यमातून या ठिकाणी वाचत असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं ज्ञान ते घेत असतात. वाचनाच्या फायद्याच्या संदर्भात सांगत असताना मी एक मुद्दा म्हणून उदाहरण देईन. दुर्गाबाई भागवत एका प्रासंगिका नावाच्या पुस्तकामध्ये एक प्रसंग लिहितात की आमच्या काकींचा मुलगा वारला आणि मुलगा वारल्यानंतर त्या खूप अस्वस्थ झाल्या, बेचैन झाल्या. राहून राहून त्यांना त्या मुलाच्या आठवणीतून बाहेर पडता येत नव्हतं. अशा वेळी बाहेर कसं पडायचं, तर दुर्गाबाई भागवतांनी त्यांना पुस्तक दिलं होतं आणि ते पुस्तक वाचायला लागले. अरेबिक नाईट्स नावाचं पुस्तक त्यांना दिलं आणि ते पुस्तक वाचून त्या इतक्या त्यात मग्न झाल्या की त्यांच्यावरती जो प्रसंग लावलेला होता त्या प्रसंगातून त्या ठिकाणी
त्या बाहेर आल्या. म्हणजे पहा पुस्तकाचा फायदा किती आहे. म्हणजे दुःखातून सुद्धा माणूस या ठिकाणी बाहेर येतो. हे अतिशय उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला हे देता येईल. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये इंग्रजांनी 300 वर्ष राज्य केलं. त्यावेळी भारतातील ब्रिटिशकालीन प्रशासक एल्फिस्टन त्याचं आपण उदाहरण घेऊ. एल्फिस्टन काय करायचे, त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांच्याकडे 2 हत्ती होते. ते एका हत्तीवरती बसायचे आणि दुसऱ्या हत्तीवरती ते पुस्तकं ठेवायचे. म्हणजे त्या हत्तीवरती दुसऱ्या हत्तीवरती पुस्तकांची अगदी रद्दी असायची. एक पुस्तक, सॉरी रद्दी हा शब्द जरा चुकीचा वाटतो. पुस्तकांची या ठिकाणी मोठी मांडणी, तर त्यातून एक पुस्तक ब्रिटिश कालखंडामध्ये जे एलिफिस्टन नावाचे जे अधिकारी होते, प्रशासक होते, ते 2 हत्तींना या ठिकाणी बरोबर ठेवायचे आणि त्या हत्तींवरती बसून वाचायचे. दुसऱ्या हत्तीवरती पुस्तकं असायची आणि एक करून त्या सगळ्या पुस्तकांचा त्या ठिकाणी फारशा पडायच्या आणि वाचायचे. आणि म्हणून ते त्या कालखंडामध्ये खूप असे उत्तम अभ्यासक आणि वाचक सुद्धा होते असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला विनोबा भावे सर्वांना माहिती आहे. एकदा विनोबा भावेंचे वडील, जसे आज आपले आई वडील लहान मुलं असल्यानंतर बाहेर जातात, बाजारामध्ये जातात, तसे त्यांचे वडील बाजारामध्ये गेले आणि बाजारातून घरी आल्यानंतर विनोबा भावे छोटे होते. पळत पळत ते आपल्या वडिलांकडे गेले आणि वडिलांना म्हणले, मला खाऊ काय आहे का बाजारात. तेव्हा त्यांनी ते पुस्तक सोडलं आणि त्यातून 2 पुस्तकं बाहेर काढली आणि विनोबा भावेंच्या हातामध्ये दिली. विनोबा भावे आईकडे गेले आणि म्हणले की मला आई मला ही पुस्तकं आणली, मला खाऊ नाही आणलं. त्यावेळी ती आई बोलली की विनया, पुस्तके हा सगळ्यात मोठा खाऊ आहे. हा खाऊ तू जर आयुष्यभर खात राहिला तर तू खूप मोठा होशील. आणि तुम्हाला आम्हाला माहिती आहे की विनोबा भावे त्यांच्याविषयी काय बोलावं, त्यांच्यावरती स्वतंत्र व्याख्यान ठेवावं लागेल. इतके मोठे ते विनोबा भावे झाले. कारण लहानपणी खाऊ म्हणून त्यांना त्यांच्या वडिलांनी पुस्तकं दिली. हा संस्कार खूप मोठा आहे आपल्या देशामध्ये आणि हीच खरी संस्कृती आहे. याला म्हणायचं खरं वाचन संस्कृती. वाचन संस्कृतीचं हे उत्तम उदाहरण आहे. आपण जर पाहिलं निर्मितीक्षम वाचनाची उदाहरणं, तर तुम्हाला मला सांगता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज बघा, विषमतेची दरी कमी करण्याचं काम त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, किती मोठं काम आहे. 12-12 तास बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. घरामध्ये लाईट नव्हती तर रस्त्यावरती जाऊन, रस्त्यावरती जे दिवे असतात त्या दिव्याच्या अंधारात, दिव्याच्या उजेडाखाली जाऊन अभ्यास करत होते. या कालखंडामध्ये त्यांनी प्रचंड असा अभ्यास केला आणि त्या माध्यमात त्या ठिकाणी विषमतेची दरी करण्याचे जगामध्ये खूप मोठं असं भारतात. पुढे जाताना त्यांना भारतीय संविधान लिहिताना ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष आपल्या देशाने त्यांना केलं होतं आणि त्यांच्या त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली. महात्मा फुलेंचं उदाहरण आपल्याला घेता येईल. निर्मितीक्षम वाचनाने कोणती व्यक्तिमत्व भेटते, तर महात्मा फुलेंचं सुद्धा आपण उदाहरण. थॉमस पेन यांच्या पुस्तकाची प्रेरणा त्यांनी घेतली आणि त्यांनी सुद्धा कितीतरी मोठं कार्य आपल्या देशामध्ये केलं, कितीतरी पुस्तकं लिहिली. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले, आज वाचन दिन आहे म्हणून मी हा महत्वाचा संदर्भ आपल्याला देतो की सावित्रीबाई जेव्हा सावित्रीबाईंचा आणि
महात्माजींचं लग्न झालं तेव्हा महात्मा फुलेंनी त्यांना वाचायला शिकवलं. कारण पहिल्यांदा त्यांना वाचता येत, वाचायला शिकल्यानंतर त्यांनी भिडेवाड्यामध्ये पुण्यामध्ये त्या शाळेमध्ये मुलींना शिकवलं. आज आपण पाहतो त्याच मुलांच्या बरोबरीने पुरुषांच्या बरोबरीने महिला आणि मुली देशामध्ये काम करतात. मला वाटतं की आपल्या भारतामध्ये त्या सावित्रीबाई फुलेंचं काम फार मोठं आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना फुलेंनी चालायला शिकवलं, वाचायला शिकवलं आणि त्यातून त्यांनी खूप मोठं कार्य करून या ठिकाणी मुलांना शिकवलं. आणि आज आपण मुली अगदी उंच शिखरावरती आपण पाहतो. महात्मा गांधींच्या संदर्भात जर बोलला तर त्यांच्यावरती ही जॉन रस्किन यांच्या पुस्तकाचा प्रभाव अगदी अलीकडचा, म्हणजे जी माणसं आता सध्या उपलब्ध आहेत, हयात आहेत, याच्यामध्ये सगळ्यात उत्तम उदाहरण जर घ्यायचं असेल तर आपल्याला डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांचं उदाहरण विशेष करून घ्यावं लागतं. अण्णासाहेब हजारे एक दिवस नैराश्याने ग्रासली असतात, ते सुद्धा आत्महत्या करायला निघाले. अगदी शेवटच्या प्रसंगी त्यांना स्वामी विवेकानंदांचं पुस्तक या ठिकाणी हातामध्ये पडलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या मनामध्ये इतकं मोठं परिवर्तन झालं. आता काही सांगायला नको, तुम्हाला ते चांगलं माहिती आहे. संसदेतले संपूर्ण खासदार, अख्खी संसद त्या ठिकाणी त्यांनी हलवलेली आपल्याला. ह्युमन राईट्स असेल, पंचायत राजमध्ये ग्रामपंचायतीने या ठिकाणी विशेष असे अधिकार देणारे कायदे असतील, अनेक प्रकारचे कायदे असतील. हे सर्व कायदे या ठिकाणी शासनाकडून मोठमोठाले आंदोलन करून घेतलं. गावं कशी सुजलाम सुफलाम झाली पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी घालून म्हणजे वाचनाने किती सामान्य घरातली माणसं सुद्धा मोठमोठाली आपल्याला झालेली दिसून येतात. गरीब श्रीमंताची दरी या ठिकाणी या वाचनातून प्रगल्भ झालेल्या माणसांची वाचनाचा संबंध आणखी कुठे कुठे येतो का? तो जर विचार केला तर जीवनाशी अगदी जवळीकीने संबंध येतो. आता तुम्ही विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमाला जॉईन आहात. तुम्हाला सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग शिकवित आहेत. तुम्ही परीक्षा आल्यानंतर अभ्यास करता, परीक्षेमधून पास होता. चांगलं जर वाचन केलं तर चांगले मार्क मिळतात आणि चांगले मार्क मिळले तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढे नोकरी सुद्धा मिळते. त्या नोकरीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी जीवनाचा या अर्थार्जनाचा प्रश्न या ठिकाणी सोडू शकता. म्हणजे वाचनाचा संबंध जीवनाशी सुद्धा निगडीत झालेला असतो. आज या ठिकाणी जर आपण वाचक वर्ग पाहिला तर मला असं वाटतं की वाचनाचे असे गट पडले. एक मूळचा जो माणूस आहे तो मूळचा माणूस, म्हणजे आजही ज्यांना टेक्निकल मोबाईल वगैरे याच्याशी माहिती आहे परंतु ते वाचतात, म्हणजे माणूस हा मूळचा प्राणी, ह्युमन बीइंग, की जो वाचन करतो. आजही जे काही पुस्तक असेल तर त्याचं वाचन करतो. आणि दुसरा जो गट आहे तर तो आहे टेक्निकल बीइंग, म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्ही सगळे विद्यार्थी येतात. आम्ही सुद्धा आता ते टेक्निकल ज्ञान आता आत्मसात केले आहे. फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, गुगलच्या माध्यमातून वाचन असेल, हे सगळं टेक्निकल बीइंग हे असे आपल्याला आजच्या वर्ग पाडतायत, गट पाडतायत. आता लोकांची हे वर्गामध्ये पुन्हा उपप्रकार आहेत. 4 प्रकारे माणसं या ठिकाणी वाचताना आपल्याला दिसतात. मोबाईल वरती वाचताना दिसतात. मी तुम्हाला आता म्हटलं की व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती, ट्विटर वरती, अशा वेगवेगळ्या ह्याच्यावरती आपल्याला लोक आज वाचताना दिसतात. ही चांगली गोष्ट आहे, कारण वाचन संस्कृती ही या ऑनलाईन घटकातून सुद्धा या ठिकाणी वाढत आहे. त्याचप्रमाणे एक
दिसून येते. बरीचशी लोक अशी आहेत की त्यांना सवय लागलेली आहे. एका हातामध्ये चहाचा कप आणि एका हातामध्ये वृत्तपत्र लागतंच. तर असं वाचन करणारे काही लोक आहेत, वर्ग आहेत. काही लोक जाहिरातींचं वाचन करतात. मग वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती आहेत. भिंतीवरती जाहिराती आहेत, ऑनलाईन जाहिराती आहेत, मोबाईलवरती ऑनलाईन मोबाईल असेल, टीव्ही असेल, लोकश्राव्य माध्यमामध्ये असणाऱ्या जाहिराती असतील, प्रिंट मीडियामध्ये पेपरमध्ये असणाऱ्या जाहिराती असतील, मासिकांमध्ये जाहिराती असतील. ह्या सगळ्या जाहिराती वाचणारे काही लोक आहेत. पण त्यांना उद्योगाच्या क्षेत्रामध्ये असणारे लोक अशा प्रकारचं वाचन जाणं. आणि चौथा वर्ग जो मला असं वाटतं तो म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, कविता, चित्रपट असेल किंवा हे तुमचं इतर शास्त्रांचं साहित्य असेल. जसं की माझ्या क्षेत्रातलं, कंपनी क्षेत्रातलं साहित्य असेल, सहकारी क्षेत्रातलं साहित्य असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, अगदी सायन्सचे सगळे पुस्तक असतील. हा सगळा प्रकार ह्या चौथ्या वर्गात. मात्र चौथ्या वर्गामध्ये ज्या लोकांनी वाचन केलेलं आहे, जी लोक या चौथ्या वर्गाचं वाचन करतात ती ज्ञानाने अतिशय प्रगल्भ असतात असं मला या ठिकाणी वाटतं. वाचक दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी वाचनाची वैशिष्ट्ये थोडक्यात सांगतो, गुणधर्म सांगतो की पुस्तके ही तुमची चांगली मित्र आहे. बघा, कंटाळवाणी वाटलं, अस्वस्थ वाटलं, उदास वाटलं, एकटेपणा वाटलं, कुणी रागवल्यानंतर किंवा आपल्याला रागवल्यानंतर त्यावेळी आपली मनस्थिती जर बिघडलेली असेल तर अशा वेळी जर हातामध्ये आपल्या चांगलं जर पुस्तक पडलं तर त्या ठिकाणी पुस्तकाबरोबर मैत्री होते. म्हणजे पुस्तक हे मित्रच आहे. आता पुस्तके हे उत्तम शिक्षक सुद्धा आहेत. म्हणजे बघा, माणूस हा आयुष्यभर शिकत असतो. समजा विद्यार्थी दशेमध्ये असताना आम्हीही शिकलो, परंतु आम्हाला आता कुठे वर्गामध्ये जाता येत नाही, त्या वर्गात बसून आता शिकता येत नाही. मग त्यावेळी आम्ही काय करतो, विद्यार्थी दशा संपल्यानंतरची जी सगळी माणसं आहेत ती त्या ठिकाणी पुस्तकाचा आधार घेऊन पुस्तकं वाचतात आणि ज्ञानार्जन करून घेत असतात. त्यांना त्यातून वेगवेगळे अनुभव आणि आनंद, नवीन धडे जीवन जगण्यासाठी मिळत असतात. म्हणून पुस्तक हे अतिशय चांगले मित्र आहे, अतिशय चांगले शिक्षक आहे असं आपल्याला वाटतं. पुस्तकं वाचून आपल्याला आनंद मिळतो. आपल्याला इथं उत्तम उदाहरण घेता येईल की साहित्याचं सेंद्रियत्व. बघा, तुम्ही नुसते डोळे मिटले आणि आपण डोळ्यासमोर एखादी कविता आणली, समजा आपण अशी कविता आणली की जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, आणि डोळे मिटल्यानंतर बरोबर आपल्याला एक अनुभूती येते की आपल्यासमोर झरा येतो, तळ येतं, खळखळणारं पाणी येतं, कडची झाडे येतात, त्यांची पालवी येते. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अनुभूती, जिवंत अनुभूती, साहित्याचं सेंद्रियत्व आपण ज्याला म्हणतो, जिवंतपणा ज्याला म्हणतो, ह्या असा या पुस्तक वाचनातून आपल्याला मिळत असतो. जे माणसांबरोबर बोलतात, विद्यार्थी विद्यार्थ्यांबरोबर बोलतात, शिक्षक शिक्षकांबरोबर बोलतात, म्हणजे एकंदरीत सर्वच माणसं या ठिकाणी कम्युनिकेशन करतात, एकमेकांबरोबर बोलत असतात. ते बोलत असताना कम्युनिकेशनचं जे स्किल आहे ते कम्युनिकेशनचं स्किल चांगलं वाचन केल्याने या ठिकाणी माणसाचा विकास होत असतो. गंभीर विचारसरणी जी आहे ती चांगली पुस्तकं वाचल्याने विकसित होत असते. दुसरी गोष्ट अशी आहे की ताण कमी. ज्यावेळी तुम्हाला ताण आला तर चांगलं जर पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला एका नवीन जगात ते पुस्तक घेऊन जातं आणि आपल्याला अनेक दिवसांपासूनचा जो ताण आहे त्या ताणतणावाला या ठिकाणी मनावरती, शरीरावरती, आत्म्यावरती सकारात्मक पद्धतीने प्रभाव पडतो आणि आपल्या मेंदूच्या स्नायूंना उत्तेजना होते. या ठिकाणी माणसाला निरोगी आणि मजबूत. म्हणजे आता तात्पर्य असं म्हणता येईल की पुस्तक वाचणं हा वेळ सर्वात उपयुक्त वेळ आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पुस्तक वाचत राहिलं पाहिजे. वाचनाची सवय आपण विकसित केली पाहिजे. मी अगदी आता शेवटच्या टप्प्यामध्ये काही लोक म्हणतील की आम्ही
जीवन जगलो, आम्हाला पुस्तक वाचलं काही आमचं बिघडलं नाही. आम्ही पुस्तक जरी नाही वाचलं तरी आम्ही या ठिकाणी खाऊन पिऊन बरे आहे. परंतु माझं अशा माणसांना सांगणं आहे, अशा लोकांना माझं सांगणं आहे की अरे जगातील यशस्वी माणसं तुम्ही वाचा. यशस्वी माणसांनी खूप पुस्तकं वाचलेली आहेत आणि या वाचनानं त्यांचा दर्जा किती वाढलेला आहे. तुमचाही अगदी त्या पद्धतीनं दर्जा वाढणार आहे, म्हणून तुम्ही ते वाचलं. कारण एखादी व्यक्ती जर समजा आता आपण साकूर मांडव्याच्या महाविद्यालयामध्ये आपण सगळे आहोत, आपल्याला अमेरिकेतला अनुभव आता इथे नाही, परंतु एखादा व्यक्ती अमेरिकेत गेला आणि त्या माणसानं अमेरिकेतलं वर्णन त्याच्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलं. आम्हाला शिकत असताना आम्हाला माझे रशियाचे प्रयोग म्हणून एक पुस्तक होतं अण्णाभाऊ साठे, तर आम्ही त्यावेळी ते पुस्तक वाचताना आम्हाला रशियात गेल्यासारखं, म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेलं प्रवास वर्णन हे आम्हाला सेंद्रिय प्रथा. एका टिळकांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला स्वर्ग आवडेल की पुस्तक आवडेल, तेव्हा टिळक असे बोलले होते की मला पुस्तक आवडतील, कारण पुस्तकांतून मी या ठिकाणी स्वर्ग तयार करणार आहे. आणि पुढे बघा, पुस्तकं वाचून या टिळकांनी खूप मोठा स्वर्ग तयार केला. आता हे पुस्तक कुणी वाचलं पाहिजे बरं, तर माझं असं म्हणते जो जिवंत आहे त्यांनी वाचलं पाहिजे. नुसतं विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचायचं नाही हे काय खरं नाही, सर्वांनी वाचलं पाहिजे. आज या ठिकाणी वयस्कर माणसं पुस्तकं वाचतात, तरुण मुलं या सोशल मीडियामध्ये वाचतात. सोशल मीडियाचं वाचणं चांगलं आहे, मी वाईट आहे असं म्हणत नाही, परंतु सोशल मीडियामध्ये आपण पाहतो मोबाईलवरती समजा एखादं वाचायला तुम्ही सुरुवात केली की पुढे पुढे क्लिक जर करत गेलं, कारण ते सारखं पुढे येतच असतं जाहिरातीसारखं काही ना काही, त्याच्यावरती क्लिक करत करत गेलं का की आपण पुढे पुढे जातो आणि पुढे पुढे जाऊन पुढे जे येणार आहे ते चांगलंच येतं असं नाही. तर याच्यामधून काही तोट्याच्या गोष्टी सुद्धा तुम्ही वाचता आणि म्हणून इंटरनेटचं वाचणं हे मर्यादेपर्यंत चांगलं आहे असं मला वाटतं. आणि कुणी वाचावं जर म्हटलं तर माझं असं मत आहे पालकांनी सुद्धा वाचलं. त्याचं कारण असं आहे की पालक जर वाचत बसले तर मुलं ते पाहतील आणि ते पाहिल्यानंतर मुलं या ठिकाणी वाचायला. शिक्षकांनी सुद्धा आता खूप वाचलं पाहिजे. जरी मानव संसाधन विकासासाठी राष्ट्रीय पातळीपासून खालपर्यंत एवढ्या सगळ्या संस्था, कॉलेज, महाविद्यालय, युजीसी, एनसीईआरटी, सीबीएसई, स्टेट बोर्ड, एनसीईटी सगळे जरी काम करत असतात तरी त्यामध्ये असणाऱ्या शिक्षकांनी खूप वाचलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक 10 वर्षांनी ही नवी पिढी या ठिकाणी येते. मला वाटतं की हे नवं विश्व, नवी पिढी जन्माला येते आणि प्रत्येक नव्या पिढीबरोबर राहत असताना नवे नवे तंत्रज्ञान, नव्या नव्या गोष्टी येत असतात आणि त्या नव्या नव्या गोष्टी शिक्षकांना त्या ठिकाणी आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी वाचलं पाहिजे, वकिलांनी वाचलं पाहिजे, कामगारांनी वाचलं पाहिजे, डॉक्टरांनी वाचलं पाहिजे, पत्रकारांनी वाचलं पाहिजे, अगदी सगळ्या लोकांनी वाचलं पाहिजे. जी जी माणसं आहेत त्या सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं मला असं वाटतं. आणि काय वाचलं पाहिजे तर स्वतःला जे आवडतं हे आपण वाचलं. कथा, नाटके हे सगळं वाचल्यानंतर आपल्याला हळूहळू पुढचं वैचारिक वाचण्याची आवड निर्माण करावी आणि मग थोडं थोडं हळूहळू वाचायला सुरुवात केलं पाहिजे. असं मी काय वाचलं म्हटल्यानंतर तर कसं वाचलं पाहिजे, चित्रमय वाचलं पाहिजे, रंजक वाचलं पाहिजे, हलकं फुलकं वाचलं पाहिजे. पण याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट म्हणजे वाचनाला सुरुवात करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून वाचनाला सुरुवात करणं हे महत्वाचं आहे आणि नंतर वाचनामध्ये सातत्य राखणं हे सुद्धा वाचन महत्वाचं आहे. काही लोक काय करतात, सलग 1 ते 2 दिवसात भलं मोठं पुस्तक वाचून टाकतात आणि त्यांच्या लक्षामध्ये काही राहत नाही. म्हणून मला असं वाटतं की समजून उमजून आकलन होऊन ते वाचलं. पुढे मी सांगतो की केव्हा वाचलं पाहिजे. आता विद्यार्थ्यांना मी सांगतो की पहाटे जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा आपला मेंदू अगदी ताजा असतो आणि म्हणून आपण पहाटे वाचलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी पहाटे वाचलं पाहिजे. त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी अगदी तोपर्यंत आपण सगळी कामे उरकतात, झोपण्यापूर्वी आपली शांतता त्यावेळी सुद्धा एखादा तास वाचतात हरकत नाही.
किंवा जर वेळ नसेल तर 12 तासातील कोणतीही 1 तास वेळ जर काढला, आपण 15-20 दिवस जरी असं सलग 1 तास वेळ काढून जर आपण वाचलं तर नंतर आपल्याला ती सवय जडणार नाही आपल्या शरीराला, आणि मग आपल्याला नंतर अस्वस्थ वाटेल. नाही वाचलं तर आपल्याला बरोबर वाटणार नाही, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी वाचावं वाटतं, सवय लागते, आणि म्हणून ठरवून वाचावं लागणार नाही. ती सवय लागून जाईल. रविवारी सुट्टीत वगैरे आपण वाचलं पाहिजे. तुमचा प्रश्न उभा राहतो की पुस्तके कुठून आणणार. जे छोटे छोटे ग्रंथालय, आता तुमच्या कॉलेजला सुद्धा ग्रंथालय असतील, त्या ठिकाणी तुमच्या ग्रंथालयामध्ये स्वतंत्र ग्रंथपाल असतील, ते सर तुम्हाला पुस्तकं देत असतात. आम्ही सुद्धा लहान असताना पुस्तकं वाचायचो. ग्रंथालयातून जर पुस्तकं वाचत मिळत नसतील तर सहकार्याने वाचलं पाहिजे, मित्रांनी एकत्र आलं पाहिजे, थोरा मोठ्यांनी सगळ्यांनीच हे केलं पाहिजे. मित्रांनी प्रत्येक एक जण तर पुस्तक एक घेऊ शकतो. मग याचं वाचून झाल्यानंतर याने पुढच्याला द्यायचं, पुढच्याचं ह्यांनी घ्यायचं, असं प्रत्येकाने जर केलं तर ही फार गोष्ट चांगली आहे. किंवा आता गृहनिर्माण संस्था असेल शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये, तर ग्रामीण भागामध्ये खेडी आहेत, घराघरांमध्ये असं करायला हरकत नाही. शहरांमध्ये गृहनिर्माण संस्थांमध्ये सहकारी तत्वावरती तुम्ही या ठिकाणी पुस्तक फिरतं हे करू शकता. अशा पद्धतीने ते केलं पाहिजे. वाढदिवसांना पुस्तकं भेट देणं ही संस्कृती तुम्ही आम्ही या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. पुस्तक वाचनाच्या स्पर्धा घेतल्या पाहिजे. पुस्तकांवर तो वाचल्यानंतर वक्तृत्व स्पर्धा ठेवल्या पाहिजे, लेखन स्पर्धा ठेवल्या पाहिजे. आणि म्हणून त्याचं कारण असं आहे की वाचन ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. इथून पुढच्या कालखंडामध्ये तुमचं भांडवल जर काय असणार आहे तर वाचनातून झालेला प्रगल्भ मेंदू हे तुमचं मोठं भांडवल असणार. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये, जुन्या कालखंडामध्ये सयाजीराव गायकवाड सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी कीर्ती ग्रंथालय या ठिकाणी ठेवलेली आहे. तो एक पर्याय ठेवला. म्हणून आजच्या कालखंडामध्ये जे काही वेगवेगळे पर्याय आहेत, हे पर्याय वाचन वाढण्यासाठी आपण केले पाहिजे. आणि म्हणून भविष्यात यापुढे जर काही युद्ध झाली तर मला असं वाटतं की ही सर्व युद्ध मीडियावरती, कारण मीडियावरती जर तुम्हाला लिहायचं असेल तर प्रगल्भ या ठिकाणी वाचन करावं. जर वाचन केलं तर लिहिता येणार आणि तुमचे प्रश्न मांडता येणार. एकट्या दुकट्याचं काम नाही. तुम्हाला पुस्तकांचं जे उदाहरण दिलं, सहकार्याने पुस्तक घेऊन या ठिकाणी दिली पाहिजे. आणि त्या पद्धतीने लोकशाहीमध्ये काही प्रश्न एकत्रित वाचून चर्चा करून त्या ठिकाणी मांडावे लागले. असो, या ठिकाणी आजच्या या वाचन दिनाच्या निमित्ताने आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, उपप्राचार्य असतील, मला अगदी कालच आसवडे सरांनी निमंत्रित केले की म्हणजे वाचन दिनाची या. मला अगदी गडबडल्यासारखं झालं. म्हटलं माझा बोर्ड उडतो की काय, परंतु असो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जे मी काही बोललो यामध्ये काही जर चूक असेल तर मी म्हणतो की तरी घेऊन ते आधी काही करून घ्यावे, विनवितो मी. त्याच्यामध्ये काही चुकला असेल तर ते माझं समजा, आणि जे काही बरोबर असेल तर ते तुमचं त्या संस्कृतीचं, वाचन संस्कृतीनं आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी माझ्या चांगल्या दिल्या ते त्यांचं समजा. असो, पुन्हा एकदा मी सर्वांचं धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद शिंदे सर. तुम्ही म्हणालात की बोल्ड झाला असता, परंतु शिंदे सर तुम्ही 6 रन काढायचे एका बॉलमध्ये 6 रन काढायचे असताना तुम्ही षटकार मारलात. आणि अतिशय वाचन संस्कृतीबद्दलची जी सुरुवातीपासूनची जी संस्कृती कशी निर्माण झाली, मौखिक परंपरेने कशा पद्धतीने वाचन पुढं आलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधलं लोकांनी कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, वेगवेगळ्या घटकातल्या लोकांनी कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, का वाचलं पाहिजे, कशासाठी वाचलं पाहिजे, आणि वाचन करण्यासाठी कोणकोणते माध्यमं आपण वापरली पाहिजेत, अशा विविध अंगाने स्पर्श करत आपण मांडणी केली. याचबरोबर विविध महापुरुष या वाचनाच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपलं एक व्यक्तिमत्व घडू शकले, एक मोठं
विचारवंत कशा पद्धतीने घडले याची सगळी उदाहरणं देत देत एक वाचन संस्कृती वाढावी म्हणून एक चांगली मांडणी आमच्या विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन केलं. महाविद्यालयाच्या वतीनं आणि मराठी विभागाच्या वतीनं मी खरंच धन्यवाद देतो. अगदी एक दिवस अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तुम्ही ती विनंती मान्य केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज ऑनलाईन व्याख्यानासाठी उपस्थित राहिलात आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने आणि मराठी विभागाच्या वतीने धन्यवाद देतो. यानंतर खरं तर या कार्यक्रमाच्या आपण आता शेवटाकडे येत आहोत. मी आमचे सहकारी प्राध्यापक राजेंद्र हिंगे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार मानावेत. प्राध्यापक राजेंद्र हिंगे सर. धन्यवाद सर. नमस्कार. आज आपण अतिशय सुश्रुत कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळलोय आणि खरोखरच आभार प्रदर्शन करताना अगदी मला खूप गदगदल्यासारखं वाटतंय. कारण वाचन संस्कृती शिंदे सरांनी अगदी प्रत्येकाच्या उरामध्ये भिनवली, प्रत्येकाच्या मेंदूपर्यंत पोहोचवली आणि ही वाचन संस्कृती आपला समाजाच्या तळागाळापर्यंत पाठवायची आहे. आजचा संदेशच अतिशय मोलाचा आहे शिंदे सर. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं तुमचे आभार. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन सर, उपप्राचार्य गिरी सर असे सतत नवीन नवीन कार्यक्रम घेण्यासाठी उत्तेजन देत असतात, कार्यक्रम घेण्यासाठी देत असतात. त्यांनी आम्हाला कार्यक्रम घेण्यासाठी जी परवानगी दिली त्याबद्दल दोघांचेही मनपूर्वक आभार. त्यानंतर आमच्या महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांचे प्रमुख त्यांचेही आभार, IQCचे प्रमुख त्यांचेही आभार, सर्व प्राध्यापक त्यांचेही आभार. त्याचबरोबर इतर महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, इतर नागरिक तेही आपल्या या ऑनलाईन कार्यक्रमासाठी हजर राहिले त्यांचेही आभार. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नॉन टीचिंग स्टाफ यांनी या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मोलाचे स्थान निभावले त्यांचेही आभार. आणि असे बोलून मी कार्यक्रम या ठिकाणी संपला असं अध्यक्षपतीनं